नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच तुम्ही सर्व मजेत असणार. तर तुम्हालाही तुमचं घर सजवायचं आहे, पण बजेट खूप कमी आहे, तर तुम्ही परफेक्ट व्हिडिओजवळ थांबलेला आहात. तर ही व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. तर आपण आपल्यासारख्या प्रत्येक स्त्रियांना असं वाटत असते की आपलं घर आपण खूप सुंदर पद्धतीने सजवावं, पण प्रत्येकाचा बजेट तेवढा नसतो. तर आज आपण खूप कमी बजेटमध्ये किंवा म्हणाल तर काहीच खर्च न करता आपण आपलं घर कसं सजवू शकतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर घरात आपल्या भरपूर साऱ्या अशा वस्तू असतात ज्या तशाच पडलेल्या असतात, भरपूर दिवसापासून आपण त्या वापरलेल्या नसतात. तर त्याच वस्तूंचा वापर करून आपण आपलं घर सजवणार आहोत. आणि तुमच्याकडे सुद्धा काही आयडियाज असतील तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की आपण कुठल्या आपल्या घरातल्या वस्तूंचा वापर करून काही DIY करू शकतो का. तर मला नक्की सजेस्ट करा. मी प्रयत्न करेन तुमच्या आयडियाजवर काम करण्याचा. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आज आपण कर्टन्सचा DIY करणार आहोत. हे जे कर्टन्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन 2 कर्टन्स आपण ॲड करणार आहोत DIY पद्धतीने. तर त्याच्यासाठी मी एक माझी छान अशी साडी घेतलेली आहे. तर अशा कलरच्या माझ्याकडे 2 साड्या अवेलेबल होत्या, सो एक मी घेतली. तर या साडीचे मी कर्टन्स बनवून इथे ॲड करणार आहे. तर सर्वात आधी मला ह्याचा फॉल काढावा लागेल. खूप कष्टाचं काम आहे. फॉल काढून झाल्यानंतर लगेच फेकून नाही द्यायचा, ठेवून द्यायचा. तो कधीतरी आपण त्याचा वापर करू शकतो. घराचा कबाडखाना झाला तरी चालेल, पण आपल्याला वाटतं लागतील वस्तू त्या ठेवायच्या तशाच. आपले जे ऑलरेडी लावलेले कर्टन्स आहेत त्याची व्यवस्थित साईज घेऊन त्या साईजनुसारच आपल्याला आपले हे कर्टन्स कट करायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे जो वरचा पाईप आहे त्या पाईपमधून आपल्याला ते कर्टन्स घालायचे आहेत. त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा कापड आपल्याला ठेवायचंच आहे शिवण्यासाठी. तर कट करून झाल्यानंतर आपण ते शिवून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे त्या पाईपमधून जाईल इतकं कापड आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मशीन अवेलेबल असेल तर मशीनवर शिवून घ्यायचं आहे, नसेल तर आपल्याला हातानेच शिवावं लागेल. ज्या कलरचं आपण कर्टन बनवणार आहोत त्याच कलरचा धागासुद्धा आपल्याला वापरायचा आहे. तर हा आहे फायनल लुक कर्टन्स लावल्यानंतरचा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक येतो. आणि तुमच्याकडे असेच काही अजून वस्तू पडलेल्या असतील तर त्या तिथे तुम्ही ॲड करू शकता. आता माझ्याकडे ही लेस अवेलेबल होती, सो मी ती लेस वापरून ते कर्टन्स थोडे स्टाईलमध्ये असे बांधलेले आहेत. तर नेक्स्ट मी या रबरचा वापर करून कर्टन्सना असे मस्त फ्लावर्स बनवणार आहे. तुम्ही बघू शकता मी ते रबरमधून हाफ कर्टन असा बाहेर काढला आहे आणि त्याला असा स्प्रेड करून त्याचा एक फ्लावर तयार केला आहे. त्याच्याने काय होतं, जर एखाद्या वेळी तुमचे कर्टन्स लॉंग झाले असतील तर ते शॉर्ट करून असे तुम्हाला फ्लावर्स बनवता येतील. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.